30 जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली होती. 10 दिवस झालेले आहेत. या 10 दिवसामध्ये सरकार पातळीवरून प्रशासन पातळीवरून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे, काय कळू शकेल? सरकारकडून नाही, काहीच नाही, सरकारकडून काहीच नाही. आणि आम्हाला ती अपेक्षा पण नाही. आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची. तुम्ही ते 15 तारखेला करा, किंवा माझं तर सरळ म्हणणं आहे, तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा. कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे. तुम्ही अधिवेशन बोलवा, जसं की मंगळवार बुधवार कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते. तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आत्ताच्या, तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. तुम्ही विशेष अधिवेशन हे 1-2 दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा. त्याचं कायद्यात रूपांतर करून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे 2 तारखेला, तो स्वीकारून त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना. केसेस मागं घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो. हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीने स्वीकारणं हा साधा विषय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारणं साधा विषय शिंदे समितीसमोर. सातारा संस्थांचं गॅजेट स्वीकारणं हे साधा विषय, कारण त्यावेळेस ते शासक होते, आता तुम्ही शासक आहे. तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना. जे आम्ही पुरावे नाहीत तरी घ्या म्हणतोय का? आहेत ते पुरावे घ्या म्हणतो. तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतोय? आम्ही आहेत ते पुरावे घ्या म्हणतोय सरकारला. आम्ही असं म्हणत नाही आडमोठपणा की पुरावाचं नाही तुम्ही घ्या. पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय. तुम्ही आहेत ते घ्या ना. आता गॅजेट उपलब्ध आहे, आपण सुद्धा वाचलंय त्या दिवशी. मग असणार घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय? मी नाही सोडू शकत. मी माझी पुन्हा एकदा जीव पणाला लावायची तयारी ठेवलेली. मी माझ्या रायगडाचं दर्शन घेऊन आलेलो शेवटचं. सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भात एकच विषय आहे का? किती मागण्या आता या तुमच्या उपोषणाच्या काळामध्ये तुम्ही सरकारकडे ठेवणार आहात? ज्या पूर्वीच्या आहेत त्या साथीचे त्यांच्याकडे दिले. पुन्हा एकदा सगळ्या एकापासून सांगून आपलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा त्याची अधिसूचना राजपत्रित काढली. ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिलंय त्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं. व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्यांची मराठा समाजात पिढ्यानं पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात, गणगोतातील लग्नाच्या सोयरीकी जुळतात, त्या राज्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरीही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना 3 महिन्यापासून दिलेली. या व्याख्यासह ती करावं ते एक मुद्दा. ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्यांचे तातडीनं पत्र वितरित करणं. तिसरा मुद्दा, ज्या सगळ्या सोयऱ्यांची जे सगळे सोयरे आता प्रमाणपत्र घेणार आहेत, ज्याची नोंद मिळेल त्याच्या आधारावर फक्त शपथपत्राच्या आधारावर घ्यावं. तपास करणं, ग्रह चौकशी करणं याला खूप किचकट प्रक्रिया आहे. त्या आधारावर घेणं. त्यांच्या परिवारांना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं, तुम्ही जे मध्ये शिबिरं म्हणले होते लावले ते शिबिर सगळे बंद आहे. तुम्ही जे ग्रामपंचायतला चिटकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात 8% ग्रामपंचायतला चिटकेले आहेत. फक्त 8%. 92% ग्रामपंचायतला माहीतच नाही की नोंद सापडली कुठे. हे झाले आपले 3 मुद्दे. आपला अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याचं इथं त्या आलेल्या 7चे 7 मंत्र्यांना उपोषण सोडताना शब्द दिलेला आहे. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मीडिया त्यावेळी साक्षीला आहे बांधव सगळे की त्यांनी तो शब्द दिला होता. त्याची प्रक्रिया आणखी सुरू झालेली नाही. हैदराबादचं गॅजेट सुद्धा ते घेऊ म्हणले होते. 5वा मुद्दा आहे आपला की हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि सातारा संस्थांचं, म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्यानं त्या गॅजेटच्या माध्यमातून ते आरक्षणात येणार आहेत. तेही यांनी आत्तापर्यंत घेतलेलं नाही. नेमकं हे करतेत काय आम्हालाच कळत नाही. आणि शिंदे समितीचं काम हे इतकं युद्ध पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे. तिला 1 वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे. त्याच्यासाठी मनुष्यबळ हे 24 घंट्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलं होतं. ते कधीतरी उठतंय आणि सापडायला सुरुवात. कधीतरी 8-15 दिवसातून एखाद्या वेळेस ती समिती कुठेतरी येते, बसते, माघारी जाते. बाकीचे लोक काय काम करतात? लोकांच्या नोंदी असून, अर्ज केलेले असून सुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाही. ही काय प्रकार? आणि आपला 7वा मुद्दा की मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे नव्यानं गठीत करा. त्यांनी नव्यानं गठीत पण केला, अहवाल पण घेतला. मग आता ते स्वीकारून त्याचा कायदा तर पारित केला पाहिजे. असे आपण त्यांना एकूण 9 मागण्या दिलेल्या.
आपण त्यांना, परंतु सगळ्या सोयऱ्यांचं याच्यात मुख्य भूमिका ही आहे की सगळ्या सोयऱ्यांची आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे. महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस मागं पाहिजे. हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे, कारण ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटसह आणि सातारा संस्थांचे गॅजेट. छगन भुजबळांना धमकीचं पत्र आलंय काल. त्याच्यामध्ये असं म्हटलं की काही लोक तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही सावध राहा, अशा स्वरूपाचं पत्र दिले. पत्र दिल्यानंतर काही लोक त्यांना संरक्षणाची मागणी करतायत. काय असू शकतं सगळं? मग द्या ना महाराष्ट्रातले सगळेच पोलिस त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचे. भंगार विचारायचं त्याला कोण मारेन कशाला? हो पण आपण म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणसाला कशाला कोण मारेल? तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती. कोणीच धमकी देऊ शकत नाही त्याला, कोणत्याच जाती धर्माचा. तर म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर. तर म्हाताऱ्याला काय मारते? तू आता या असंच जाणार आहे ते टेन्शन टपकून एखादी रच्ची जाईन, कोण मारेन त्याला उगं कशाला? ते काय लय शहाणा आहे का ते? अरे आम्ही भेट नाही तसं तुझ्यासारखे सांगत नाहीत. त्याच्यात कार्यकर्त्याला सांगतो संरक्षण लावायचं सांगा, मला अमकं सांगा, मला भेव आहे. आम्हाला भेव असून सांगत नाहीत. आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे, तरी आम्ही सांगितलं ना सरकारला. काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहित होतं ना. आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का, काय घातपाताचा प्रकार होता. काय असलं त्यासारखं भंगार चाळ्या नाही करत आम्ही खेळतो त्याला. तो काय प्रकार घडला होता? काय घडला होता माहित नाही. आम्ही वर गेलो अगोदर, आता नव्हतं सांगायचं, पण ते तिकडून त्यांनी काढलं, त्याचं काढ मला जमत नाही. मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर. जाताना काहीच नव्हतं, सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या. वरी जात नाहीत गाड्या 1.5 किलोमीटर, पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या. आणि वर जाताना तर काहीच नाही. मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक, म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता. एक पिकअप सारखं मला पुढे गेल्यावर कळालो, मला तिथं कळायला पाहिजे होतं ते. तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले. पाटील चला आता भरपूर वेळ झाला. माझा तवाच क्लिक झालं, कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प. माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडं. पण ते काय सांगितलं नाही, मला काय वाटलं पण नाही, कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही. एक माया असल्यासारखं वाटलं, कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ. पोलिसात चलबिचल, मला नाही काय म्हणले, त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काहीतरी एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं. ते इतकं स्पीडने आलं खाली, ते उतार डायरेक्ट असा आहे. ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगाच झाला असता. पण ते विलास भाऊ म्हणून इथं नाशिकचे, ते आरडले मोठ्याने, म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही, म्हणून ते सगळेच वाजले. त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला. त्याला धरलं तर त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं. म्हणजे मी मंगेश चिवटेनं सुद्धा हे सांगितलं, हे खरं आहे का खोटं तपासा, त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी, त्याला अटक करू नका, त्याला सोडून द्या, आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाहीये. परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा. त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय, मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं, असं तो मानलाय जुनं, अशी शक्यता बघा तुम्ही, तेच चौकशी असू शकतो, त्याचं काय सांगता येते. पण तो यासारखं नाही, आम्ही आता आम्ही खेटायला लय नाही बारेत, आम्ही डायरेक्ट अंगावर जातो. तो मी सांगतो की हा घातपात किंवा हल्ल्याचा असू शकतो काय मग ते आलो कडून, त्या किल्ल्यावर आलो कडून, आम्हाला जाताना तर काही दिसलं नाही वरी. आणि हे बी खालचे सांगते वर चढत घेऊन गेलं नाही, म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं. दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून, त्याला काय गिअर टाकायची गरज नाही, इतका डायरेक्ट उतार येतो. माणसा सुद्धा चालताना दोघा तिघाला उतरताना मागं ओढून धरायला लागतो. आम्ही असं सांगत नाही बसत. हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे. धोका नाही, मी मारायला भेट नाही त्या सर तो सारखं का असं पोक आम्ही क्षेत्रीय मराठीत आम्ही मारायला भेट नसतो. ते पोलिसाचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का असं मला वाटतं. अरे 3-4 महिन्यापूर्वीच गरज असताना आता काय, ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात, ते सकाळ संध्याकाळ डॉक्टराच्या गोळ्या असतात तसे. ते काय आला एकच ते मरण ना, ते एक जागू ते संरक्षण वेगळं असतं. आमच्या ढकलो आमचं संरक्षण आमच्यापाशी उभं राहायचं, तिकडे लोक लुटीत नाही त्याला आमच्या दिवस तर सभा संपत्ती, ते एक दोघाचं काम आहे कधी.